थंडीमुळे सकाळी उठू वाटत नाही आणि मग पटकन ब्रेकफास्ट काय बनवावा असा प्रश्न पडतो. सो म्हटलं की चला आपला पेटंट नेहमीचा उपमा बनवूया, जो रुईला आवडतो. पण मी उपमा बनवताना एक गोष्ट करते, ते म्हणजे खूप सारे व्हेजिटेबल्स आणि त्याच्यामध्ये थोडंसं दही ॲड करायचं आणि एक सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजे तूप. तूप ॲड करायचं आणि तुम्ही खरंच हे ट्राय करून बघा, खूप छान लागतो उपमा. सो असा गरमागरम रुईसाठी नाश्ता बनवला उपम्याचा आणि त्यानंतर रुही भाजी घ्या भाजी अशी ॲक्टिंग करून दाखवत होती मला. त्यानंतर तिच्यासाठी एक ॲक्टिव्हिटी मी करायला घेतली, ती म्हणजे तिचे जे ॲनिमल्स आहेत त्यांना मी एका बाउलमध्ये पाण्यात टाकून त्याचा बर्फ बनवून घेतला आणि त्या बर्फाला असं एका ट्रेमध्ये टाकलं. सो तिचे प्राणी जे आहेत ते त्याच्यात अडकून बसले आहेत असं तिला वाटलं आणि मग त्यांना रेस्क्यू कसं करायचं हा आमचा एक टास्क होता. सो मग तिला एक हातात दिला चमचा आणि त्या चमच्याने ती ते फोडत बसली. सो बराच वेळ तो फोडण्यात वेळ जातो. अगदी म्हणजे 1-1.5 ताससुद्धा ते बर्फ पूर्ण वितळत नाही, कारण की तो मी खूप मोठा घेतला होता आणि त्याच्यात 2 तिचे ॲनिमल्स अडकून टाकले होते. सो त्या ॲनिमल्सला रेस्क्यू करण्याचं काम तिचं चालू होतं, म्हणजे बर्फाला ती फोडण्याचं काम करत होती आणि त्यात बराच वेळ जात होता आणि मस्त टाईमपास चालू होता. छान ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी आणि तिच्याबरोबर आम्हालाही खूप मजा येत होती. त्यानंतर रात्री जेवणात असे हे सॅलड आम्ही खाल्लं आणि असा संपला आमचा आजचा दिवस. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.